थँक्यू सो मच. त्यानंतर अजून एक शुभ सन्मान आपण करूया. आमचे समालोचक मित्र व्हॉइस ऑफ चिंचवली यांचा देखील शुभ सन्मान केला जाईल. गणेश म्हात्रे यांचा देखील शुभ सन्मान केला जाईल. बिंदास. जगदीशजी कडव साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आमचे समालोचक गणेश म्हात्रे यांचा देखील विशेष सन्मान आपण करायचा आहे या स्पर्धेच्या वतीनं. खूप चांगलं नक्कीच समालोचन त्यांच्या माध्यमातून आपण ऐकलं आणि त्यांचा देखील सन्मान या ठिकाणी होत असताना थँक्यू सो मच. गणेशचा देखील आम्ही नक्कीच विशेष आभार व्यक्त करतोय स्पर्धेला अमूल्य वेळ दिल्याबद्दल. त्यानंतर आपण ओम साई MTC या वाहिनीचा सन्मान करूया. रोशन आपण यायचंय. राजेंद्र दादा पाटील यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण शुभ सन्मान करायचा आहे. ओम साई MTC ही वाहिनी नक्कीच जे फाउंडर आहेत रोशन फराट, सागर फराट, त्याचबरोबर आपण पाहतो की आकाश म्हात्रे, अक्षय म्हात्रे माफ करा, आणि त्यांचे तमाम सहकारी कॅमेरामॅन देखील त्याचं कौतुक करूया आपण. ओमकार काळोखेचं देखील खूप चांगली कॅमेरामॅनची भूमिका आणि खूप चांगला अपडेट, खूप चांगला लाईव्ह टेलिकास्ट. ओम साई MTC या वाहिनीचा आपण विशेष सन्मान या स्पर्धेच्या वतीने करतोय. त्यानंतर आपण अजून एक शुभ सन्मान करूया. आमचे DJ मास्टर DJ आपण देखील यायचे, थोडेसे नवे ते परंतु हरकत नाहीये. खूप चांगला संगीत त्यांच्या माध्यमातून आम्ही ऐकली. तर DJ मास्टर आपण देखील या. DJ मास्टर देखील येतात, त्यांचा देखील शुभ सन्मान केला जाईल. आणि वालजीबाई यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण हा शुभ सन्मान करावा. DJ मास्टरचा देखील शुभ सन्मान होतोय आमच्या या स्पर्धेमध्ये. खूप चांगल्या नक्कीच DJ ऑपरेटिंग त्याच्या माध्यमातून आपण पाहिली आणि त्यांचा देखील विशेष सन्मान होत असताना. त्यानंतर मंडप डेकोरेटर्स जर कुठे असेल तर आपण देखील या. मंडप डेकोरेटर्स आपण कुठे असेल तर यायचे, आपल्या देखील विशेष सन्मान या ठिकाणी केला जाईल या स्पर्धेच्या वतीनं. जर असतील उपस्थित असतील तर आपण यायचं लगेच, नसेल तर हरकत नाहीये. मंडप डेकोरेटर्स आकाश चला येत आहेत आणि त्यांचा देखील शुभ सन्मान करतोय. कांते आप्पा यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते शुभ सन्मान करावा. शुभ सन्मान या ठिकाणी होत असताना आपण पाहतो मंडप डेकोरेटर्स ज्यांनी आम्हाला नक्कीच हे व्यासपीठ या ठिकाणी उपलब्ध करून दिलं, त्यांचा देखील विशेष सन्मान या ठिकाणी होतोय या स्पर्धेच्या वतीनं. थँक्यू सो मच. त्यांचा देखील विशेष आभार आपण व्यक्त करूया. तर निश्चित आजच्या आणि कालच्या दिवसामध्ये ज्याने जबरदस्त हिंदी आणि मराठी मातृभाषामध्ये समालोचन केलं, सोनू बांगर यांचा सन्मान करण्यासाठी मी विलासजी कडव यांना विनंती करेल की सोनू बांगरचा सन्मान करायचा आहे. तर सोनूसाठी जरा जोरदार टाळ्या होत्या. खूप एंटरटेनमेंट केलं प्रेक्षकांना, खेळाडूंना आणि मान्यवरांना सुद्धा. जाऊया आपण सोनूकडे. तर शुभ सन्मान सर्वांचे झाले गेलेत आणि सर्वांना एक विनंती करतो की आयोजन आवडलं असेल तर आयोजकांसाठी एकदा जोरदार ताल्या. पर्व 8वे जय गोलोबा क्रिकेट संघ जांभिली गाव यांच्या वतीने. आणि मित्रांनो खूप चांगली स्पर्धा 2 दिवशी आपण पाहिली आणि एक सूचना देखील असेल तानाजी मामा पाटील यांच्याकडे नक्कीच 75 हॉटेलमध्ये जयशंकर हॉटेलमध्ये आज जेवणाची मेजवानी देखील असेल ती जय गोलोबा क्रिकेट संघ जांभिली गाव या टीमच्या खेळाडूंना. आणि त्यानंतर आपण रमेश दादा पाटील यांचं देखील आगमन झाले, विभाग प्रमुख. आपण या, आपले देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत असेल या स्पर्धेमध्ये. चला शेअर द्यायचे आपण, हरकत नाही. आणि मेगा फायनलची मॅन ऑफ द मॅच आता आपण देऊया, ज्यानं या सामन्यामध्ये देखील सर्वांची मन जिंकली, सामना एकतर्फी केला. खेळाडू तो आकाश सावंत ठरलाय मॅन ऑफ द मॅच. अनिलजी घरत आणि प्रशांतजी पाटील आपण या. अनिलजी घरत आणि प्रशांतजी पाटील आपण देखील या. आपल्या शुभ हस्ते नक्कीच ट्रॉफी दिली जाईल. सोनू आपण देखील या. सोनूला नक्कीच ही मॅन ऑफ द मॅच तो पुन्हा एकदा डेडिकेट करतोय. यस क्या बात आहे. सोनू पुन्हा एकदा यायचं आपण. आणि ही दुसरी मॅन ऑफ द मॅच डेडिकेट करत असताना आकाश सावंत, क्या बात आहे. कारण की आज सोनूने देखील खूप चांगला परफॉर्मन्स आपल्या टीम साठी दिलाय. अभिनंदन आकाश, थँक्यू. त्यानंतर आपण वळूया
उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज आणि मॅन ऑफ द सिरीज. तर उत्कृष्ट गोलंदाज हा किताब देण्यासाठी मी विनंती करतो. सर्वप्रथम पुढे या. मंगेशजी पाटील यांना विनंती करतो आपण या की आपल्या सुभाष नक्कीच उत्कृष्ट गोलंदाज हा किताब आपण देतोय. तर या स्पर्धेमध्ये ज्यानं खूप चांगली गोलंदाजी केली दीपेशजी राऊत यांना देखील विनंती करतो आपण देखील या. दीपेशजी राऊत जर असतील तर आपण देखील यायचंय. ज्यानं खूप चांगली गोलंदाजी केली त्याच्या नावावरती आपण स्पर्धेमधील पहिली विकेट हॅट्रिक पाहिली. संघ आहे मांगरोळ आणि खेळाडू आहे साहिल पाटील. साहिल पाटील ठरला या स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज. MPL मलंगड प्रीमियर लीग मध्ये अनेक साऱ्या खेळाडूंना आपण पाहिलं अक्षरशः आपल्या गोलंदाच्या जोरावरती त्यांना नाचवला. अनेक यंगस्टर खेळाडू आपण पाहतोय. साहिल पाटील ठरला या स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज. आणि नक्कीच कॅश प्राइज देखील दिली जाते साहिलला. तर थँक्यू सो मच. त्यानंतर उत्कृष्ट फलंदाज हा किताब देण्यासाठी नक्कीच मी विनंती करतो बिंदास. उत्कृष्ट फलंदाज हा पारितोषिक देण्यासाठी विनंती करतोय. चला अनंत सावंत यांच्या शुभाशय देवी आपण उत्कृष्ट फलंदाज हा किताब. उत्कृष्ट फलंदाज याच्यासाठी ब्युटिफुल अशी ट्रॉफी आणि प्रतीक पाटील आपण देखील या. प्रतीक देखील येतात. दोघांच्या शुभाशय आपण देत आहोत. नक्कीच उत्कृष्ट फलंदाज ची ट्रॉफी आणि या स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज ज्यानं कालच्या दिवसामध्ये चौकार षटकारांची आतिषबाजी केली. स्मॉल पॉकेट ऑफ डायनामाइट, छोटा पॅकेट बडा धमाका, मांगरोळ टीमचा चेतन पाटील उत्कृष्ट फलंदाज. 44 धावा त्याने या स्पर्धेमध्ये ठोकल्या. तो नक्कीच आपण पाहतो चेतन पाटील ठरलाय उत्कृष्ट फलंदाज. वेल प्लेड. अभिनंदन चेतन पाटील. थँक्यू सो मच. कॉंग्रॅच्युलेशन्स. आणि चला नक्कीच रमेश दादा पाटील त्याचबरोबर कांतीप्पा आमचे असतील. त्यानंतर जगदीशजी कडव आणि राजारामजी सावंत. हे चारही मान्यवरांना विनंती करतो की द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी देण्यासाठी आपण यायचंय. द्वितीय क्रमांक दुसऱ्या क्रमांकाची ट्रॉफी देण्यासाठी चारही मान्यवरांना विनंती करतो आपण या. ज्यांची नावं आम्ही घेतली लगेच आपण यायचं प्लीज विनंती असेल. आणि विजयजी सावंत यांना देखील विनंती करतो आपण देखील या. द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरला या स्पर्धेमध्ये संघ आहे आपण पाहतो की स्वर्गीय निशांत 11 जय हनुमान मांगरोळ टीम. द्वितीय क्रमांकाचा मानकरी. रोख रक्कम त्याचबरोबर ही ब्युटिफुल अशी ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच जय गोलबा क्रिकेट संघ जांभिवली गाव या चषकाची ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळते. दुसऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरलाय संघ स्वर्गीय निशांत 11 जय हनुमान मांगरोळ टीम. अभिनंदन राकेश पाटील, अभिनंदन चेतन, अभिनंदन यशवंत, मनोज, सर्वांचं अभिनंदन आणि विशेष धन्यवाद देखील. थँक्यू सो मच. मान्यवरांचा देखील आभार. तर आता देवी आपण या स्पर्धेतील आकर्षक मालिकावीर जी सायकल आहे बघा आणायची आहे आपण स्पोर्ट्स सायकल समोर आणायची आहे. स्वर्गीय यमुनाबाई दामू सावंत याच्या स्मरणार्थ श्री विजय शंकर सावंत शाखा प्रमुख जांभिवली गाव प्रोप्रायटर यमुना ट्रान्सपोर्ट सर्व्हिस यांच्याकडनं मालिकावीरसाठी आम्हाला स्पोर्ट्स सायकल उपलब्ध करून दिली. त्यांनी त्यांचा विशेष आभार. आणि हा पारितोषिक देण्यासाठी मी विनंती करतोय संजय दादा सावंत आणि विजय दादा सावंत आपण या पुढे. आपल्या शुभ हस्ते आपण देऊया मालिकावीर. मालिकावीरचा किताब आपण देणार आहोत मान्यवरांच्या शुभ हस्ते. आणि ब्युटिफुल अशी ट्रॉफी नक्कीच मालिकावीर साठी. थोडेसे मागे आपण कॅमेरामॅनला कदाचित कव्हर करता येत नाहीये.
मालिकावीर साठी नक्कीच ही स्पोर्ट सायकल आपल्याला पाहायला मिळते आणि ज्याच्यासाठी आपण पाहिलं फिटनेस साठी नक्कीच खूप चांगली असते सायकल देखील आणि तो फिटनेस मध्येच जिम मध्येच तो खेळाडू आपण नेहमीच पाहत आलोय त्याची फिटनेस पूर्वी आपण पाहिली खूप चांगली होती परंतु आता थोडीशी ढासळली आहे हरकत नाहीये आणि मालिकावीर या स्पर्धेतील ज्यांना आपण पाहिलं तब्बल धावा कुठल्या 114 षटका ठोकले त्याने एकूण 14 या स्पर्धेमध्ये संघ आहे जांभिली गाव खेळाडू आहे विस्फोटक आकाश सावंत अभिनंदन आकाश सावंत ठरला या स्पर्धेतील मालिकावीर आणि आकाशशी आम्ही 2 मिनिटं फक्त संवाद साधणार आहोत बिंदास आकाश ठरलाय मालिकावीर या स्पर्धेतील आकाश 2 मिनिटं आपण संवाद साधूया आकाशशी चला त्याचं वजन भरपूर आहे आणि हवा कमी झाली आहे क्या बात आहे कारण की आता त्याच्या मसल तेवढे राहिले नाही आहेत परंतु तो फिटनेस मध्ये आता पुन्हा एकदा लक्ष देणार आहे आकाश ठरलाय नक्कीच मालिकावीर आकाश 2 मिनिटं नक्कीच आपल्याशी आम्ही संवाद साधतोय तर आकाश या ठिकाणी आपल्याला नक्कीच मालिकावीर मिळतीये मालिकावीर मिळत असताना सर्वप्रथम तुझ्या कारकिर्दीमध्ये तुझ्या नक्कीच संघाच्या खेळामध्ये आपण जेवढे तू सामने खेळलाय जेवढ्या तू स्पर्धा खेळलाय त्याच्यामध्ये कधी तुला मॅन ऑफ द मॅच किंवा असा क्षण तू अनुभवला का 2-3 वर्ष झाली म्हणजे आमची टुर्नामेंट ठेवलेली बोनोली ग्राउंडवर तेव्हा फर्स्ट टाइम TV भेटली होती मला मॅन ऑफ द सिरीज पण त्याच्यानंतर जवळजवळ 3 वर्ष झाली पण इथे पण माझ्या हातातून एकदा सायकल गेलेली आहे 3 रन पाहिजे होते 6 बॉल तेव्हा पण डिपेंड नाही झालेली आणि आज म्हणजे मन भरून येतोय खरी आई एवढी खुश असेल ना आज या बात आहे आकाश थोडासा भावुक जरूर झालाय परंतु आकाश आपण पाहिले गेले तर तुझा परफॉर्मन्स सर्वच खेळाडूमध्ये आज सरस राहिला आज मैदानाच्या आतमध्ये ज्यावेळेस तू उतरला आज एक्झॅक्टली सर्व सामन्यामध्ये तू षटकाराचा पाऊस पडलाय आज मनामध्ये काय ठरून आला होतास ठरून काय नाही आता गाववाले तर विश्वास दाखवतात आहेत आणि त्याच्यात ओपनिंगला जातो प्लस पहिल्या बॉलरला जर आऊट झालो तर बाकीची जी गावातली पोरं असतात ते पण अपसेट होतात मनामधून की आता काय होईल पुढे काय होईल पण स्टार्टिंगपासून आता 3 मॅचेस झाले 4 मॅचेस पण नॉट आऊट राहिलो तर सगळी पोरं खुश होते आज थँक्यू सो मच आकाश आपल्याला नक्की शुभेच्छा असतील हे होते मालिकावीर आकाश सावंत अभिनंदन त्यांचं आणि तर आपण मालिकावीर दिलेली आहे आता चॅम्पियनची ट्रॉफी देण्याच्या अगोदर फक्त आमचे नक्कीच आयोजक बिंदास सिसपे यांचा 2 मिनिटं स्पर्धेबद्दल मनोगत आपण व्यक्त करतायत ते त्यांना आपण ऐकूया प्रथम सर्वांना नमस्कार आणि आज कार्यक्रम करत असताना जी मदतीची गरज असते ते पाठीराखे सदैव आमच्या निरंतर पाठीशी आहेत ते मी सर्वांची नावं घेईन सचिनदादा पाटील असतील किशोरदादा सोरखादे असतील आतिशदादा पाटील असतील तसेच आमच्या गावातील सर्व ग्रामस्थ मंडळी आजवर जोही कार्यक्रम करायला घेतो कधीही आम्हाला कोणत्याही प्रकारचा कोणताही राजकारण मी आज एवढे सर्व गावातून बघितलं प्रत्येक गावात आज खेळामध्ये राजकारण चाललंय पण आतापर्यंत आज एकही कोणाकडे मदत मागण्यासाठी गेल्यानंतर कोणीही कधीही विचारत नाही तू कुठल्या पक्षासाठी किंवा कोणत्या याच्यासाठी काम करतो फक्त तुम्हाला काय पाहिजे आणि ते मी कधी देणार एवढं देऊन आम्हाला ते आमच्या पाठीशी सदैव उभे असतात म्हणून त्यांचं मी शतशः आभारी आहे आणि गावकऱ्यांच्या वतीने सर्वांच्या वतीने मी त्यांचं अभिनंदन करतो असेच आमच्या पाठीशी राहा आणि सदैव आम्ही तुमच्या देखील सोबतच आहेत यानंतर ज्यावेळी आपण कार्यक्रम करत असतो ज्यावेळी आपल्या घरी आपण कार्यक्रम करत असतो ना त्यावेळी आपल्याला काय करायला पाहिजे हे आपण तेव्हा ठरवायचं असतं एखादी व्यक्ती ज्यावेळी आयोजन करत असते त्यावेळी तुम्ही येऊन त्याला सांगायचं नसतं की तू असंच कर तसंच कर तुम्ही प्रवेश करता त्याच्यानंतर तुम्ही त्याला नको त्या सूचना देत असता तुम्ही असं करायला पाहिजे तसं ह्या ज्या गोष्टी आहेत ना सल्ला द्यायचं चांगली गोष्ट आहे पण जे करायचं आहे ना तुम्ही तुमच्या घरी करू शकता एखाद्याच्या कार्यक्रमात कुठेतरी अडथळा निर्माण होईल असं वक्तव्य कोणीही करू नये आजवर आमचा रेकॉर्ड आहे कुठेही जाऊन आम्ही कधीही कुठल्याही संघाने सांगावं की संघ प्रवेश आम्ही कधी दिला कमी दिला असेल तर आमच्या विरुद्ध कोणीही कंप्लेंट करा पण आज आम्ही मनापासून प्रत्येक गोष्ट करत असतो आणि आज म्हणूनच आमची टीम सदैव आमच्या टुर्नामेंटमध्ये जिंकत असते त्याचं कारण आहे आम्ही जे काही करतो मनापासून करतो आणि सर्व खेळाडूंसाठी करत असतो परंतु कुठेतरी आम्हाला खंत वाटते का खेळाडू वृत्ती दाखवत असताना कुठेतरी संघ आम्हाला त्रासदायक ठरतात आणि दरवेळेस या ग्राउंडवरती जेव्हा जेव्हा टुर्नामेंट होते तेव्हा कुठेतरी अडथळा निर्माण होतो आणि
स्पर्धेला कालबोट लागण्याचं काम या स्पर्धेला करत असतात. मी अध्यक्ष साहेबांपर्यंत नक्कीच जाणार आहे, कारण की जो त्रास मला या टुर्नामेंटमध्ये झाला, माझं जे मनोगत आहे, मी कधीच कोणाला वाईट बोलत नाही, कधीच कोणाचं मन दुखवत नाही. जे काय असेल सहन करण्याची ताकद आहे आणि त्याला प्रतिकार करण्याची ताकद माझ्यात आहे, परंतु मी समोरच्याचं मन कधीच दुखवत नाही. माझी एवढंच म्हणणं आहे की प्रत्येकाने कोऑपरेट करायला शिका. सर्व टुर्नामेंट आपण जिंकत नसतो, पण कधीतरी समोरच्या संघाच्या विजयामध्ये आपला आनंद साजरा करण्याची हिंमत ठेवायची असते. मला एवढंच बोलायचं आहे. आज महेश दादांविषयी बोलायचं झालं, आजपर्यंत एकही अध्यक्ष 3 अध्यक्ष झाले. पहिले रामदास नाना डोने झाले, त्याच्यानंतर आपले प्रकाशदादा दुधकर झाले, त्यानंतर महेश दादा असतील. आजपर्यंत एवढा मोठा फेरबदल झालाय. आज मलंगट चषकाला एवढी प्रसिद्धी मिळाली, त्याचं एकमेव कारण म्हणजे महेशदादा गायकवाड आहेत आणि त्यासाठी असलेली तत्परतेने काम करणारी ती म्हणजे कमिटी. आज कमिटी मेंबर जर व्यवस्थित नसते तर नक्कीच कार्यक्रम कुठेतरी, ज्यावेळी कार्य करणारे कार्यकर्ते चांगले असतात त्यावेळी तो कार्यक्रम 100% चांगला होत असतो. याची सर्वांनी दखल घ्यावी आणि कोणावरती बोट उचलताना प्रत्येकाने मनामध्ये स्वतःला प्रश्न विचारावा, त्या जागेवर आपण असताना काय केलं पाहिजे याची जाणीव करून घ्यावी स्वतःच्या मनाला. एवढंच बोलून माझं 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू सो मच बिंदास. कारण थोडक्यात सांगायचं गेलं तर मित्रांनो, अनेक साऱ्या स्पर्धा आपण खेळत असतो, परंतु स्पर्धा आयोजित करणं खूप सोपं आहे, परंतु स्पर्धेला पार पाडणे फार कठीण काम असतं मित्रांनो, जे आयोजकांच्या खांद्यावरती होतं. आणि आपण पाहिलं अनेक साऱ्या स्पर्धा आपण खेळत असतो. मलंगडच्या सर्व संघांना मी एक सूचना देतो या नक्कीच वाहिनीद्वारे, की आपण स्पर्धा खेळत असताना आयोजक जे आपल्यावरती विश्वास ठेवतात, आपल्यावरती नक्कीच जो ॲडव्हान्स असतो, त्याच्यानंतर जी प्रवेश फी असते ती न घेता जो विश्वास तुमच्यावरती ठेवतात, तर फक्त तुम्ही एवढंच करा की त्या विश्वासाला कायम उतरा. अन्यथा आल्यानंतर आपण ही स्पर्धा आम्ही खेळू शकत नाही, हा खेळाडू आम्हाला जमणार नाही, हा संघ आम्हाला जमणार आहे, असं मित्रांनो प्लीज करू नका आणि एखाद्याच्या स्पर्धेला गालबोट लावू नका. धन्यवाद. तर आपण बिंदास या ठिकाणी थोडक्यात सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आपण देऊया. सर्व मान्यवर सचिनदादा पाटील, किशोर शेठ सोरकादे, बाला शेठ विजयदादा, त्यानंतर आतिशदादा पाटील देखील असतील. सर्व मान्यवर उभे राहायचं आपल्या आणि आपण देऊया. चॅम्पियन संघ ठरलाय जय गोलेबा क्रिकेट संघ. चॅम्पियन रमेश शेठ पाटील देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या उपस्थितीमध्ये आपण देतो नक्कीच चॅम्पियनची ट्रॉफी. सर्वांनी यायचं नक्की. खेळाडू जांभिली गाव आणि डीजे मास्टरला विनंती असेल एकदा सॉन्ग प्ले करायचं कोणतं तरी. चॅम्पियन इज अ चॅम्पियन. जय गोलेबा क्रिकेट संघ. चॅम्पियन. अभिनंदन सर्वच खेळाडूंचं, नक्कीच सर्व मान्यवरांचं देखील आम्ही विशेष आभार व्यक्त करतो. या स्पर्धेला शेवटपर्यंत साथ दिली, शेवटपर्यंत उपस्थित राहिले सर्व मान्यवर. सर्वांचीच नावं घेणं फार कठीण आहे आणि चॅम्पियन संघ ठरलाय स्पर्धेतील. आपण पाहू शकता जय गोलोबा क्रिकेट संघ जांभिली गाव. बिंदास ही स्पर्धा या ठिकाणी नक्कीच यशस्वीरित्या पार पडते असं आम्ही जाहीर करतोय आणि मित्रांनो नक्कीच आपल्यापासून रजा घेतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय, जय क्रिकेट. डीजे